नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या दिवशी आजच्या व्लॉगमध्ये आपण 9 रंगांचे किंवा 9 दिवसाच्या 9 रंगाचे महत्त्व, त्याचा अर्थ आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. तर बघा, नवरात्रीत प्रत्येक दिवसाशी जोडलेले रंग का बदलतात? कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा आणि त्यामागील अर्थ काय आहे? प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट रूपाशी जोडलेला आहे. प्रत्येक रंगाची स्वतःची एक अशी विशेष कंपने असतात. त्या रंगामुळे वातावरणात एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्या दिवशी देवीच्या आराधनेत तो रंग धारण केलेले भक्ताला मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतो. चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीचे 9 दिवस आणि त्या खास रंगांचे खास महत्त्व. तर पहिला दिवस आहे प्रतिपदा आणि रंग आहे पांढरा. हा दिवस देवी शैलपुत्रीचा असतो. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या. भक्त या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करतात आणि शुद्ध मनाने देवीला नमस्कार करतात. हा रंग घरात शांती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. तर दुसरा दिवस म्हणजेच द्वितीया आणि रंग आहे लाल. हा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा असतो. लाल रंग उत्साह, ऊर्जा आणि तडफदार शक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी देवीला लाल रंगाची फुलं आणि वस्त्र अर्पण केले जातात, कारण आयुष्यात धैर्य आणि यश प्राप्ती होते. भक्त या दिवशी लाल वस्त्र परिधान करतात. उपवास करणाऱ्यांना लाल रंग आध्यात्मिक प्रगतीची प्रेरणा देत असतो. आता तिसरा दिवस म्हणजेच तृतीया आणि रंग आहे निळा. हा दिवस चंद्रघंटा देवीचा आहे. निळा रंग स्थैर्य, गूढता आणि शांतीचे प्रतीक आहे. चंद्रघंटा देवीचे स्वरूप अत्यंत दिव्य असून घंटा समान नादाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या दिवशी निळा रंग धारण केल्याने मन स्थिर राहते आणि अडथळे दूर होतात. चौथा दिवस म्हणजेच चतुर्थी आणि रंग आहे पिवळा. हा दिवस कुष्मांडा देवीचा असतो आणि पिवळा रंग आनंद, प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. कुष्मांडा देवीने आपल्या हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते. म्हणून या दिवशी पिवळा रंग धारण केल्याने जीवनात सकारात्मकता आणि आरोग्य वृद्धिंगत होते. आता दिवस आहे पाचवा म्हणजेच पंचमी आणि रंग आहे हिरवा. हा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित असतो. हिरवा रंग समृद्धी, प्रगती आणि संतुलनाचे प्रतीक आहे. स्कंदमाता ही कार्तिकेयाची आई आहे. या दिवशी हिरवा रंग धारण केल्याने कौटुंबिक आनंद, सुखशांती आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतात. सहावा दिवस आहे षष्ठी आणि रंग आहे राखाडी. हा दिवस कात्यायनी देवीचा आहे. राखाडी रंग संयम, सामर्थ्य आणि धैर्य दर्शवतो. देवी कात्यायनीने महिषासुरमर्दिनी म्हणूनच ओळखली जाते. या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केल्यास शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात आत्मविश्वास वाढतो. सातवा दिवस म्हणजेच सप्तमी आणि रंग आहे केशरी. हा दिवस कालरात्री देवीचा आहे आणि केशरी रंग त्याग, शक्ती आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. कालरात्री देवीचे स्वरूप भयंकर जरी असले तरी ती भक्तांना सर्व संकटापासून वाचवते. केशरी रंग धारण केल्याने आध्यात्मिक उन्नती होते आणि भीती दूर होते. आठवा दिवस म्हणजेच अष्टमी आणि रंग आहे मोरपंखी. हा दिवस महागौरी देवीचा असतो आणि हा रंग करुणा, शांतता आणि आध्यात्मिक प्रकाशाचे प्रतीक आहे. महागौरी देवी पवित्रतेचे मूर्ती रूप मानली जाते. या दिवशी मोरपंखी रंग धारण केल्यास जीवनात शुद्धता, समाधान आणि मानसिक शांती लाभते. 9वा दिवस म्हणजेच नवमी आणि रंग आहे गुलाबी. हा दिवस सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे आणि गुलाबी रंग प्रेम, स्नेह, सौंदर्य आणि दैवी कृपेचे प्रतीक आहे. सिद्धिदात्री देवी भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी आणि आशीर्वाद देते. या दिवशी गुलाबी रंग धारण केल्यास आयुष्यात आनंद, प्रेम आणि सौंदर्य वाढते. तर बघा, हे आहेत 9 रंग आणि 9 रंगाचे आध्यात्मिक महत्त्व. नवरात्रीत रंगाचे महत्त्व हे फक्त फॅशन किंवा परंपरा नसून ते आध्यात्मिक ऊर्जा आणि देवीच्या कृपेचे प्रतीक आहे.
प्रत्येक दिवसाचा रंग आपल्याला जीवनात नवीन प्रेरणा आणि नवीन संदेश आणि सकारात्मक ऊर्जा देत असतो. माहिती उपयुक्त वाटली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.